आज आपल्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत। महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली महत्त्वाची निवडणूक। नागपूरमधून नितीन गडकरी यांची आघाडी दिसते। तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये नितीन गडकरी आहेत याच मतदारसंघातून। हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनौत निवडणुकीच्या रिंगणात आहे, पिछाडीवर आहे। कंगना रनौत यांच्या मंडी लोकसभा मतदारसंघाकडे देशातला एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून बघितलं जातंय, पण कंगना रनौत जे पहिले कल हाती येत आहेत त्यामध्ये पिछाडीवर असलेले दिसतात। एनडीएचा आत्ताचा आकडा हा 48 दिसतोय, वाढलाय, 52 पर्यंत पोहोचलाय। एनडीए आता 53 जागांवर आघाडीवर आहे, त्यापैकी 53 जागा या भाजपच्या आहेत। काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे। इंडिया आघाडी 38 जागांवर आघाडीवर आहे। इतर पक्षांना एक जागा मिळताना दिसते। लोकसभेच्या 543 पैकी 92 जागांचे कल आता हाती आलेत। ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील आघाडीवर आहेत, मिहिर कोटेचा यांच्यासाठी धक्का। साताऱ्यामधून उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत, शशिकांत शिंदे यांच्यासाठी धक्का। पहिल्या कल हाती येत आहेत ईशान्य मुंबई संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यामध्ये लढत आहे। संजय दिना पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि साताऱ्यामधून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतलेली आहे, त्यांच्या विरोधात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे। महाराष्ट्राचं चित्र पुन्हा एकदा बघूयात। 48 पैकी 9 जागांचे कल हाती येत आहेत। महायुती 5 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या 2 जागांना आघाडी मिळताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट 1 जागा आघाडीवर असताना दिसते, तर काँग्रेसला सुद्धा एका जागेवर आघाडी मिळताना दिसते। 2019च्या तुलनेमध्ये काँग्रेसची कामगिरी 2024 मध्ये आणखी चांगली असणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल। महायुती 5 जागांवर, महाविकास आघाडी 4 जागांवर राज्यामध्ये आघाडीवर आहे। सगळ्यात जास्त आघाडी घेतलेली आहे ती भाजपनं, 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे। भाजप देशाचा विचार केला तर 58 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएला 59 जागांवर आघाडी मिळताना दिसते। काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळताना दिसते, तर इंडिया आघाडीला 44 जागांवर आघाडी मिळताना दिसते। इतर पक्षांना 4 जागांवर आघाडी मिळताना दिसते। त्यामुळे भाजप 57, काँग्रेस 46 अशी काँग्रेस 22 अशी आत्ताची आकडेवारी। इतर पक्षांना 4 जागांवर आघाडी मिळताना दिसते। लोकसभेच्या जागांचे जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार आता 111 जागांचे कल हाती आलेत, ज्यामध्ये भाजप 60 जागांवर आघाडीवर आहे। याचा अर्थ जवळपास निम्म्या जागांवर, ज्या जागांचे कल हाती आलेले आहेत त्यापैकी जवळपास 50% जागांवर भाजप आघाडी घेताना दिसते, एनडीए आघाडी घेताना दिसते। इंडिया आघाडीला मात्र वेग वाढवताना काहीशी दमछाक होताना दिसते।